नमस्कार, येथे मी आज रवा केक करून दाखवणार आहे। गॅसवर 1 ग्लास दूध मी पातेल्यामध्ये तापायला ठेवला आहे। गॅस बंद करायचा, पातेले खाली घ्यायचा, या दुधामध्ये अर्धा लिंबू पिळायचा। एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतला आहे। रव्याच्या निम्मी साखर म्हणजे अर्धी वाटी साखर घालायचा, 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायचा, 1 चमचा गव्हाचा पीठ घालायचा, 1 चमचा बटर घालायचा। बघा, सर्व मिश्रण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्या आधी दुधामध्ये जो लिंबू पिळला आहे तो अर्धी वाटी झाला आहे, यामध्ये फक्त पाव वाटी घालायचा। बघा, अशा प्रकारे पाव वाटी घालून चांगला असा मिक्स करून घ्यायचा। दुधामध्ये लिंबू पिळलेला पाव वाटी दूध तसाच ठेवायचा। याच्यावर झाकण ठेवायचा, अर्धा तास भिजायला ठेवायचा। अर्धा तासाने हे सर्व मिक्स केलेला मिश्रण हे बघा अशा प्रकारे दिसतो। चांगला पीठ हे भिजलेला आहे। आता केकचा सर्व हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। हे बघा, सर्व हे मिश्रण मी मिक्सरमध्ये घालत आहे, चांगला बारीक करून घ्यायचा। दुधामध्ये लिंबाचा मिक्स केलेला मिश्रण तर घालायचा, नाहीतर दही तर अर्धी वाटी घालायचा। हे बघा, सर्व मिश्रण मी चांगले बारीक करून घेतलेला आहे। येथे एका डब्याला तेल लावलेला आहे, यामध्ये बटर पेपर ठेवायचा। मग नंतर सर्व हे मिक्सरमधला मिश्रण यामध्ये ओतायचा, केक करण्यासाठीचा। बघा, मी ओतला आहे। गाजर येथे एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे। या मिश्रणावर हे सर्व मी लावून घेते। हे बघा, अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। हे मिश्रण एकदम छान दिसत आहे। येथे कुकरमध्ये मी थोडेसे मीठ खाली घातलेला आहे। मग याला झाकण लावून 10 मिनिटासाठी गॅसवर गरम करून घ्यायचा। कुकरचा शिट्टी काढायचा, मग 10 मिनिटासाठी हे गरम करण्यास कुकर गॅसवर ठेवायचा। 10 मिनिटांनी कुकर खाली घ्यायचा, गॅस बंद करायचा। कुकरचा झाकण उघडायचा, मग यामध्ये एक स्टँड ठेवायचा, त्याच्यावर केकचा डबा ठेवायचा, म्हणजे केक तयार होण्याचा मिश्रण घातलेला डबा ठेवायचा। बघा, अशा प्रकारे ठेवायचा। मग झाकण लावून याला 25 ते 30 मिनिटासाठी गॅसवर ठेवायचा। केक तयार करण्यासाठी आता मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे। गॅस चालू करायचा, गॅसचा स्पीड मीडियम ठेवायचा। गॅस चालू करायचा, बघा, मध्यम आचेवर केक भाजून घ्यायचा। 30 मिनिटांनी गॅस बंद करायचा, कुकर खाली घ्यायचा। बघा, एकदम चांगला केक तयार झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने मी असा दाबून बघितला, या चाकूला चिकटला नाही, म्हणजे केक आपला चांगला तयार झालेला आहे। बघा, केक आपला एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। आता केक मी सांडशीच्या साहाय्याने बाहेर काढते। बघा, केक एकदम टम्म असा फुगलेला आहे, रंग एकदम छान आलेला आहे। केक आता मी या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। वर बटर पेपर आहे, तो आता बटर पेपर काढायचा। सर्व बटर पेपर काढून घ्यायचा, मग केक असा उलटून घ्यायचा। बघा, एकदम चांगल्या प्रकारे केक आपला तयार झालेला आहे। रवा केक, याला रंग एकदम छान आलेला आहे, चांगला भाजलेला आहे, कोठूनही कच्चा राहिलेला नाही, एकदम चांगल्या प्रकारे केक भाजलेला आहे। केक थोडासा कापून मी तुम्हाला दाखवते। बघा, एकदम चांगल्या प्रकारे केक
कापला गेले, कुठेही चिकटलेला नाही चाकूला. व्यवस्थित केक भाजलेला आहे. एकदम स्पंजी असा केक तयार झालेला आहे. हा बघा. हा रवा केक तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा. सर्व टिप्स लक्षात घेऊन व्यवस्थित असा हा केक केल्यास एकदम केक चांगला होतो. रवा केकप्रमाणेच मैदा केक पण असाच करता येते. रव्याऐवजी मैदा घ्यायचा, मग असा केक तयार करायचा. गव्हाच्या पिठाचा पण असाच केक करायचा. रव्याऐवजी गव्हाचा पीठ घ्यायचा, मग सर्व प्रमाण हे असाच घ्यायचा, मग तो पण केक एकदम चांगला होतो. हा रवा केक एकदम चांगला तयार झाला आहे. हा केक आवडल्यास सबस्क्राईब करा. नमस्कार.